हाय गाईज. तर आज आहे 19 जुलै 2025 आणि सकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि आपण आज चाललेलो आहे सातारा येथे. तर आमचे मित्र आहेत तर ते वारलेले आहेत, त्याच्यामुळे आपण तिकडे चाललेलो आहे साताऱ्याला. आणि तिकडे जाताना आपण काळूबाई मांढरदेवी काळूबाई वाईच्या तिकडे, तर तिकडे पण आपण दर्शन घेणार आहोत. तर त्या निमित्तानं मग आपण काय करूया, आपल्या फॅमिलीला पण सोबत घेऊन जाऊयात, म्हणजे आपल्या काळूबाईचे छानपैकी दर्शन होईल आणि सगळ्यांचं दर्शन व्यवस्थित होईल. तर आता हे शिव आणि हे प्रगती उठलेली नाही आहे, तर त्यांना आता उठवूयात आपण. प्रगती, चला, झाली का झोप? शिव, प्रगती उठत नाही आहे. शिव 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 ए शिव. तर उठवतो आता यांना, थांबा. तर मित्रांनो, आता मस्तपैकी छानपैकी अशी आंघोळ झालेली आहे आणि फ्रेश झालेलो आहे मस्तपैकी. आणि आता वाजलेले आहेत 5. तरी पण आपले शिवाजीराजे अजून काही उठलेले नाही आहेत. शिव, उठा उठा उठा, सकाळ झाली, उठा उठा. तू म्हटलं ना पप्पा मला साताऱ्याला येऊ दे की. पप्पा मला का नाही घेऊन जात, मला घेऊन जा. चला पप्पा मला साताऱ्याला न्या की. मग आता उठा, चला चहा प्यायला. छानपैकी चहा पिऊन आपल्याला निघायचंय साताऱ्याला. चला चलो, आ जाओ. लय आळशी लय आळशी. तर बघा, अशा पद्धतीने त्याला आधी उचलून घ्यावं लागतं, मग तिथून पुढे तो आरामात निवांत आळस देत 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 दमदमनी उठतो. असं आहे मित्रांनो. तर इकडे आपलं चहा वगैरे बनवायचं चालू आहे आणि मस्त छानपैकी आता चहा घेऊन बघा मित्रांनो कसं झोपतंय शिव आपला. आळस देतोय बघा, किती आळस बघा, आळस बघा. फायनली शिवनी आंघोळ केलेली आहे आणि आता छानपैकी शिवाजीराजे तयार झालेले आहेत. वा वा, किया बात हे. रडून का होईना पण शिवनी आंघोळ केलेली आहे. आता छान शिवला व्हिडिओ काढला ना की शिवला रडायला येतं बरं का तर मग मी अजून तयार नाही झालो आणि माझा व्हिडिओ कशाला काढता, हो ना बाळा? असं असते. पण लय भारी दिसते बरं का शिव आज, खूप छान दिसतोय, मस्त एक नंबर. युहू, ऐका ऐका, कपाटामध्ये नवीन ड्रेस आहे शिवचा. बघूयात बघूयात. तर मित्रांनो, शिवचे कपडे बघा किती छान दिसत आहेत. इकडे दाखवा राजे. छान आहे का कपडे? आवडली का? कशी आहेत कपडे? चांगले आहेत ना. तर मित्रांनो, आत्ताची एक ताजी खबर तुम्हाला सांगतो. मी जस्ट आता युट्यूबला पाहिलं, आता वाजलेले आहेत 5:30 आणि मी जस्ट असंच एक ऑल ओव्हर व्ह्यू केला युट्यूबला, आपल्या युट्यूब स्टुडिओला. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक सबस्क्रायबर काल रात्री वाढलेला आहे. तर आपले टोटल सबस्क्रायबर झालेले आहेत 397 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर फक्त आणि फक्त 3 सबस्क्रायबर बाकी आहेत 400 कंप्लीट व्हायला. तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा. काय करा शिव? अजून शेअर करा, अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून आपली युट्यूब फॅमिली खूप मोठी वाढेल आणि सर्वांना मार्गदर्शनानं तुमच्या मदतीनं आपल्या शिक्षण सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकदम मस्तपैकी छानपैकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि आमचं असंच हसरं आनंदी कुटुंब तुम्हाला कायम सदैव पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, आवाज येत असेल तर सांगतो, आपल्या घराशेजारी एक मंदिर आहे ना, त्याच्यामध्ये आता 5:30 वाजता रोज सकाळी आरती होत असते. तर तुम्हाला थोडंसं दाखवतो मी कशा पद्धतीने असते. तर पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीची आरती चालू असते आणि लोक चालत वॉकिंग करत आहेत आणि इकडे आरती वगैरे चालू आहे छानपैकी. तर खूप प्रसन्न आणि छान असं वातावरण आपल्या इकडे आहे मित्रांनो. आणि हा आपला सुपर कॅरी टेम्पो, जो की आपण याच्यामध्ये आज जाणार आहात, कारण आपली स्विफ्ट नाही आहे आत्ता घरी, ती हिंगोलीमध्ये आहे मामाकडे शिवच्या.
तर ही टॅग वगैरे आपण काल संपवून रात्री आता रात्रीच उतरून ठेवलेली आहे. तर हा मोकळा टेम्पो आपण घेऊन जाणार आहोत. तर पाहू शकता 5:30 वाजलेले आहेत आणि आपल्या शिवाजीराजेंचं छानपैकी स्वेटर वगैरे सगळं घालून रेडी आहेत. तर आपण कुठे चाललोय शिव? कुठे चाललोय आपण? मी रात्री कुठे सांगितलं? नाही, सातारा. हा, तू काय म्हटला? पप्पा मला पण येऊ दे की साताऱ्याला, मला का नाही घेऊन जात म्हणला ना? म्हणलं ना? हो का नाही? चला आपण निघूयात आता. हा येस. शिवचा छानपैकी चहाचा नाश्ता चालू आहे. कसा आहे चहा पळा? बर. फायनली मित्रांनो घेतलाच शिवने मोबाईल आणि बसलाच टाइमपास व्हिडिओ बघत. पाहिलं का? हा, असं आहे शिवाजी राजेंचं. आपल्या मस्त मोबाईल दिसला की पटकन घेतात काढून चार्जिंगचा. शिव बाळा चार्जिंग होऊ दे ना, आपल्याला जायचंय बाहेर ना, लांब जायचंय. हो हो, मोबाईल घेऊन बस. माझा घे तर, तो ठेव चार्जिंगला. जा लाव, फर्स्ट मध्ये लाव म्हणजे ते चार्जिंग होईल. किती आहे बघ आता पहिली चार्जिंग किती आहे. हा थांब बघू दे किती आहे बघू आपण. थांब थांब थांब, येत असतं. तू लाव ना चार्जिंगला, लाव. नीट लागलं नाही ती. हा 83 आहे. फायनली मित्रांनो 6 वाजलेले आहेत आणि आता आपण निघत आहोत. आणि आता छानपैकी मस्त उजडलेलं आहे आणि फ्रेश अशा वातावरणात आम्ही निघालेलो आहे. तर आपण 4 वाजता मी उठलो होतो, नंतर हे लोक 5 वाजता उठले आणि मग फायनली आत्ता रेडी होऊन आम्ही निघालेलो आहे. काय अरे रात्री थंडीमुळे झालं बाळा तसं. छानपैकी धुकं झालंय मित्रांनो आपल्या टेम्पोला, सुपर कॅरीला. तर आपण काय करू, त्याला मस्तपैकी वायपर. बरं मार, तू मार. नाही नाही, वायपर मार, ते नको, फक्त गोल फिरव. हा व्हेरी गुड, छान छान. हा थोडं अजून फिरव. आहा एक नंबर. तर फायनली आपण बसलेलो आहे टेम्पो मध्ये आणि निघालेलो आहे. आणि शिव आता चार्जिंगला लाव मोबाईल. मित्रांनो आपला सीएनजी वगैरे आपण फुल केलेला आहे रात्रीच. तर आता मस्त आपल्याला 112-113 किलोमीटर दाखवतोय. तर तिकडे बघूयात आपण किती सीएनजी संपतोय ते. तर आपण फायनली आत्याला पण घेतलेला आहे आणि आता गेअर पडत नाही. बरं तिथं बस 2 मिनिटं माझं बाई. शिव रुसतोय नुसता. नाही बघायचं, फक्त मोबाईल खेळायचा आहे, फक्त आणि फक्त मोबाईल पाहिजे हातामध्ये. लय अवघड काम झाले. तर आपण आता संगमवाडी ब्रिज कडनं सरळ चाललेलो आहे आणि आता लवकरच आपण संचेती हॉस्पिटलच्या मार्गाने डायरेक्ट सातारा रोडला हायवेला पोचूयात. मित्रांनो आपण आता पुण्यामध्ये बालगंधर्व येथे आहे आणि झाशीची राणी पुतळ्यापाशी आहे आणि शिव मस्त डान्स करतोय बघा, एक नंबर. गाणं लागलं की मस्त छान डान्स करतो. आणि पहा किती सुंदर वातावरण आहे इकडे, सगळे झाडं झुडपं खूप छान आहे इथं. तर हे पाहू शकता इथे मेट्रो स्टेशन आहे, संभाजीनगर मेट्रो स्टेशन. आणि या रोडला सर्व शोरूम आणि ब्रँड्सचे दुकान आहेत मित्रांनो. सगळे शोरूम आहेत या रोडला आणि छान असे ब्रिज बांधलेत लोकांना चालायला वगैरे. ग्रँड विटारा, ओके. पाहू शकता सगळे ब्रँडचे दुकान आहेत इकडे. आणि शिवाजीराजे बघा किती आयटीत बसलेत मस्त छानपैकी. आणि हा डेक्कन जिमखाना. आणि इकडे संभाजी महाराजांचा पुतळा आहे. इथनं आपण लेफ्ट घेऊन परत राईट घेऊन डायरेक्ट सातारा हायवेला लागणार आहोत. तर छान असा पुतळा आहे, गरवारे चौक आहे. तर इकडनं आपल्याला राईट घ्यायचं. खंडूजी बाबा चौक. कंटिन्यू स्ट्रेट दाखवते, कंटिन्यू स्ट्रेट जाऊ. कंटिन्यू स्ट्रेट आलेलो आहे आपण आणि इकडनं राईटला जायचं आहे आपल्याला आता. तर किती छान असा रथ सजवलेला आहे मित्रांनो, पाहू शकता. आणि आता आपण इकडनं राईट घेऊयात.
तर आपण आता वीर बाजी पासलकर मार्गाने जाणार आहोत डाव्या साईडने. तर आपण लेफ्ट घेऊन आता सरळ हायवेच्या दिशेने चाललेलो आहे. तर आपण लवकरच हायवेला कनेक्ट होतोय. तर आपण हायवेला पोहोचलेलो आहे आणि मागे चांदणी चौक आहे आणि आपण आता सातारा रोडला कनेक्ट झालेलो आहे. शिव बोगदा आला. बापो कसा आहे बोगदा शिव? कापूर रोडवरून आपण आता लेफ्ट घेऊन राईट जाणार आहे मित्रांनो. हायवे सोडलाय आपण. तर आता आपण मांढरदेवी रोडला लागलेलो आहे, भोर रोडला. मोबाईल लपून ठेवला. कुठं? हा मग तुला कसं काय सापडला? आणि मग सांगितलं इथं ठेवलंय म्हणून का? अरे बापरे, तो लपवला कशासाठी? काय तू घ्यायला नको म्हणून? तुलाही खेळतो म्हणून का? अरे बापरे. तर मित्रांनो आपण आता थांबलेलो आहे एका ठिकाणी. एक असंच जस्ट म्हटलं पाहूयात कसं वातावरण आहे. तर खूप छान वातावरण आहे, पाहू शकता. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. आणि तुम्ही काळूबाईला कधी आले ना तर खूप छान वाटणार तुम्हाला. सगळे लोक फिरायला येतात इकडे. देवदर्शन तर होतं पण फिरायला पण येतात. आत्ताच 4-5 टू व्हीलर तिकडे थांबून हॉटेल ब्ल्यू वॉटर म्हणून एक आहे तिथे वरती, तिथे थांबले होते छानपैकी. किती चॅप्टर आहे बघा मित्रांनो. शिव म्हणतो आईने मला सांगितलं पर्समध्ये आहे तिथं मोबाईल, आणि मस्त शोधून काढलं. कसलं भारी ढग डोंगरात शिरलंय. वाव, लय भारी नजारा आहे. भात शेती खूप छान आहे. मस्त झोपलेत छानपैकी दोघं पण. तर छान असा घाट चालू झालेला आहे मांढरदेवी काळूबाईच्या मंदिराला जाण्यासाठी. आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे. पाऊस दिवसामध्ये खूप छान असं वातावरण असतं इकडे. मोर दिसला आम्हाला आत्ताच, व्हिडिओ नाही काढू शकलो, तो गेला पळून. माकडं पण असतं तिथं, तर बघूयात दिसतायत का काय. आणि रोड खूप छान आहे, मस्त. आता सगळ्या रोडचं काम खूप छान झालेलं आहे आणि सगळे रोड छान असे बनवलेले आहेत, मस्त सिमेंट रोड बनवलेले आहेत. किती छान असं झाडं मोठे मोठे झालेले आहेत, सागाची झाडं आहेत सगळी. थोडासा किरकोळ रोड खराब आहे, बाकीचा चांगला आहे. शिव माकड आहेत, माकड बघू आपण. बरं नाही उठत, फक्त माकड बघ, माकड कसलं भारी आहे. वाव, माकड बघ ना कसलं भारी आहे शिव. बघ आणि झोप परत. बरं नाही उठवत, नाही उठवत. झोप झोपू दे, झोपू दे. वाव, इथं किती छान माकडे. इथं बघ किती छान आहेत माकडे बघ.
हा कर कर आराम कर, फक्त माकड आम्ही बघतो, आम्ही बघतो. नाही नाही व्यवस्थित निवांत बसलेत छानपैकी, लय भारी माकडे आहेत. शिव तसं लागते एक नंबर. मागच नाही उठत जो खरंच तिथं थांबवतं कुठं? तिथं हा काय तिथं? पाणी. वा वा किती छान पाणी पडते. हा तिथं तर थोडं थोडं हा इकडं जास्त पडतोय ना, इकडं खूप जास्त पडतंय. हो किती स्वच्छ पाणी ते वरून मस्त पडतं. छान. किती हो. उठून येत असेल बरं. चला शिवला बघू द्या. चला तुला जायचंय आतमध्ये, तिकडे वरती असेल ना चांगलं पाणी. नाही, बघू ना त्याला. आ जाओ राजे, आ जाओ. या या हो नक्कीच या. चला 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 हळूहळू चालायचं. हा हो हो दमानी चालायचं बाळा, दमानी. हात खाली नको टेको. हा चिखल असतो. पहा छान आहे का? वा वा लय पुढं नसतं जायचं बाळा, इथपर्यंतच जायचं बघ, इथपर्यंत. मी तुला दाखवतो. हा वाव किती छान धबधबा आहे, किती छान पाणी पडते ना. वाव मी तुला थोडं पुढं घेऊन जाऊ का? थोडं पुढं घेऊन जाऊ का? बर चलो तिकडून चला. हां हो चलो आरामानी आरामानी. पाणी है रे. हो कसलं भारी पाणी आहे, छान आहे ना. आ काय म्हणतो? हो हो पहिल्यांदा आला. छान वाटते. किती मस्त वाटते सांग बरं, किती मस्त वाटते? लय मस्त वाटते. आहे की आहे की घसरत नाही ना. हा वा वा लय भारी लय भारी. हां बर बर हात धू. हां धू. लय भारी आहे ना, एक नंबर. रोडचं काम चालू आहे काळूबाई येथे. तर फायनली आपण वरती डोंगरावर पोचलेलो आहे. तर फायनली आपण काळूबाईच्या नावानं चांगलं मांढरदेव देवस्थान येथे पोचलेलो आहे. कुठं? हा का नको मी वर काढतो बाळा. ठीक आहे तू बी काढली होय. अरे आईनी नाही काढली, आपल्या प्रगती आईनी. घसरशी ना, सावकाश सावकाश चल बाळा, घसरत असते. सावकाश सावकाश चल. हो का बर बर. खूप थंडगार वार सुटलेलं आहे मित्रांनो आता इथे. कसं वातावरण शिव? थंडगार वातावरण आहे ना. हा चांगलं आहे ना. हा लय भारी वाटते का? शिव पळत सुटलेला आहे आणि आपण काळूबाई मंदिरावर पोहोचलेलो आहे. शिव इकडून ये. खूप छान असं मंदिर सजवलेलं आहे, म्हणजे दरवाजे वगैरे खूप छान बनवलेले आहेत इथे. आणि हत्तीचे सोंड बसवलेली आहे इथं. पहा किती छान बनवलेलं आहे, खूप छान असं सुंदर असं. आणि ही एंट्री काळूबाईची मेन मंदिराची, आणि हे दीप प्रज्वलन. छान असं काळूबाईचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि शिवनी 2-2 प्रसाद घेतलेले आहेत खायला, है ना. आणि इथं किती छान असं बनवलेलं आहे, इकडे झेंडा वगैरे लावण्यासाठी. आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो इथे. तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या. तर छान असं काळूबाईचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. मस्त. शिव म्हणतो काय ग
तर आपलं तेल घालायचं राहिलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपण तेल घालूयात. शिव लय खुश आहे बरं का आज, कारण आता आज शाळा बिळा नाही, काहीच नाही, आणि आज मस्त फिरायला मिळते आहे ना. मज्जा येते मज्जा. नाही मोबाईल नको शिव, योगी तर तेल आपण तेल घालू दीपमाळीला. तर खूप छान मंदिर आहे मित्रांनो. तू पण व्हिडिओ काढते का? लयच भारी आहे शिव तर आपला. काय झालं? हा ते दिसतंय लहान लहान दिसते, कमी आहे, डिम लाईट दिसते. जमते का व्हिडिओ काढायला? हा मित्रांनो, आता शिव लॉगिंग करतोय छोट्याशा नोकियाच्या मोबाईल मधनं. काय नाही ते काय नाही म्हणायचं, तो कर चालू. हा मग कर चालू व्हिडिओ. आता कसं चालू केलं तू? ते नाही रे व्हिडिओ, आता बोल ना, तू कसं म्हणत होतास ते. आणि मोबाईल कसा पकडायचा? हा बघा मित्रांनो किती हुशार आहे शिव, स्वतःचा व्लॉग स्वतःच तयार करतोय, ते पण एवढ्याशा छोट्याशा नोकियाच्या मोबाईल मध्ये. आणि काय गाणं म्हणतो? असं का? नाही हे इशारे. शिव म्हणतोय पेढा घ्यायचा आहे. आणि आता नारळ फोडलेला आहे आपण आत्ताच मारुतीला, आज शनिवार आहे. आणि शिवने मस्त कुठले पेढे घेतले शिव? कोणते विचार ना तू विचार की. तर शिवचे पेढे घेऊन झालेले आहे. आणि काय होते घेता येत नाही का? थांब मी पकडतो. टाक आता. व्हेरी नाईस. चला शिवची शॉपिंग झालेली आहे ना. तर काळूबाईचं दर्शन आमचं झालेलं आहे मित्रांनो. आणि आता CNG बघा अर्धा झालेला आहे. आणि आता मस्त आपण निघालेलो आहे सातारा येथे. तर मित्रांनो आपण स्वराज्य हॉटेल येथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. आणि शिव बघा गेम खेळतोय का व्हिडिओ बघतोय? कोणाचं? आपला व्हिडिओ नाहीच ते. फ्रँकलिन आहे ना? फ्रँकलिन आहे ना? बर. आणि तू खाली का ना उतरत? मग आपण नाश्ता करायला थांबलोय ना. आणि चहा पिऊ ना मग आपण. हा मोबाईल भेटला की काहीच नाही पाहिजे है ना. तर छान मिसळपाव घेतलेला आहे. तर आपण आता वाईच्या रोडला लागलेलो आहे. पुण्याचा रोड तिकडे गेला आणि आता आपण काळूबाईवरनं डाव्या साईडला वळालो वाईच्या रोडला. रोडचं काम चालू आहे, ड्रेनेज लाईनचं वगैरे. मस्त नवीन रोड बनवत आहेत. तर किती छान धबधब्यावर शिव थांबलेला आहे बघा मित्रांनो. खूप छान अशा धबधब्यावर थांबलेला आहे मस्तपैकी. आणि हे काय स्टंट करतायत? कुठं खाली थांबलेत? हा खूप छान आहे. शिव कसा आहे धबधबा? भारी ना? लय मस्त आहे. आई शिव लय भारी स्टंट करतोय. शिवची टोपी पडली खाली. बर बर जाऊ. तर बघा यांचा स्टंट कसा चाललाय. पाण्यामध्ये उतरलेले प्रगती खाली गेली एकदम. बघा रोड पासून खूप खाली उतरलेली आहे मित्रांनो. शिवला पाय धुण्यासाठी खाली उतरवलेला आहे आणि खूप खोल उतरलाय. त्याच्या आईने त्याला घेऊन गेली. आरामाने धुवा रे, घसरत नाही ना. पॅन्ट भिजू नका. तर बघा आपण हा जो धबधबा आहे याचं जे पाणी पडते या पाण्याचंच ह्याच्यातनं पाईपातनं पाणी पुढे येते आणि त्याच्यामध्ये छानपैकी आपण पाय धुतोय. एकदम छान असं निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. आता इकडे काळूबाईचं मंदिर होतं, आपण तिकडनं सरळ खाली आलो
आणि वाई रोडला लागलेलो आहे. अरे वा वा वा, क्या बात आहे. पाय झाले धुवून? छान छान. तर इथं खूप मोठं काम चाललंय मित्रांनो. तर रोडला सगळं मुरुम टाकलेलं आहे आणि खूप दिवस लागतील अजून हे काम पूर्ण व्हायला. आपलं सातारा येथे जे कोणी वारले होते त्यांच्याशी भेटून झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे घरी. शिव, तू खेळला का? खेळलो पण आई म्हणते चल घरी. बर बर, जाऊ का. सीएनजी गाडी आहे ना? हा, बरोबर. सीएनजी. आता शिव चांगला छानपैकी झोपलेला आहे मित्रांनो आणि आमच्या आत्या आता घमेला घेते प्लॅस्टिकचं. तो 550 रुपये किंमत लावायची ना, बरोबर लावायची. 300 दोन का? हा. 300 रुपयाला 2 काय हे 260 आणि हे 550. किती झाली? अरे भरपूर आहे. 350 सांगितले होते हा. मोठ्याची. बारकेची तर किंमत नाही विचारली. म्हणजे दोन्ही मिळून तर 300 पर्यंत घेतले का? आता लय भारी काम केले. तर मित्रांनो, पाचवडच्या पुढं भोईंज गावाच्या पुढं आल्यावर आता पाऊस चालू झालेला आहे. खूप छान मस्त वाटत आहे पावसामध्ये. निसर्गरम्य वातावरण. आपले राजे झोपलेले आहेत. तर आपण आता साईबा अमृतुल्य येथे आलोय चहा प्यायला. तर आपण आता चहा पित आहे. आणि शिव, तू चहा का नाही पित? नाही पण चावी द्या गाडीची. काय करणार? गाडीची चावी. काय करणार चावी घेऊन? मोबाईल घ्यायला. लई मोबाईल वेडा झालाय रे तू. तर फायनली मित्रांनो, आपण नारायणपूरच्या दिशेने चाललेलो आहे आणि आपले शिव मोबाईलच खेळत बसलेले आहेत. गाणी पण चालू आहेत आणि गेम पण खेळत आहेत. आणि मग असं नाही करत. मग काय कर? ट्रॅक्टरचं गाणं वाजवते. असं का? मोर आहे का? वा 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 वा, मोर दिसले. शिवनी नाही पाहिले. तर मित्रांनो, पाहू शकता किती छान असं वातावरण झालेलं आहे. आणि तो खाली पण त्याच्यामुळे दिसले नाही खाली मला. आणि पहा इकडे किती छान वातावरण झालेलं आहे. आणि डोंगरामध्ये अक्षरशः ढग आलेला आहे. तर बंगला बघा किती भारी आहे. मग आता पिसं पडते. हा, किती छान वातावरण आहे. पिसं दिवाळी पडते ती. आणि अक्षरशः ढग त्या डोंगरामध्ये उतरलेला आहे. पांढऱ्या असल्या ना मागून पुढून तर त्याला आणूया आणि आतून हात घेतली आणि एकदम निळा कलर असं. तर मित्रांनो, आपण आधी आता आलेलो आहे बालाजी केतकावळा येथे. केतकावळ्याला बालाजीला. तर हा, चला की ते गोल गोल आकाश पाळणा म्हटलं. आकाश पाळणा ते आकाश पाळण्यामध्ये ना. आता आपण देवबापाच्या पाया पडू आणि मग जाऊ. हा, ठीक आहे. आता इकडं मस्त देवबापाच्या पाया पडू. बालाजीला आलो ना आपण. आता ह्या चपला शिव. हा हा, आता आपण छानपैकी चप्पल ठेवू. तुझ्या पण ठेव. सगळे एकत्रच ठेवा. त्यांच्याकडून टोकन घे. मित्रांनो, आपण बालाजी मंदिर येथे आलेलो आहे. केतकावळा येथे. शिव, आपण बालाजी मंदिरात आलो ना. हा, कॅमेरा व मोबाईल जमा करण्याच्या ठिकाणी इथं जमा करावं लागेल, कारण इकडे मंदिरामध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे. तर खूप छान मंदिर आहे मित्रांनो, एकदा नक्की व्हिजिट करा. चल शिव, आपण मोबाईल ठेवू. तर आत्याने वाटाणा घेतलेला आहे 120 रुपये किलो आहे प्रमाणे. शिव, तुला खायचं का? काय घेतो का? आईने घेतलंय. तू पण खाल्ला ना? आईने पण घेतलंय. ते बघ, आई खाती. चांगलं आहे का? गोड गोड. कुठं? गोल गोल फिरायला पाळण्यात. बर बर, लगेच जाऊ. पाळणा किती छान फिरतोय बघा. आणि शिव म्हणतोय मला पाळणा खेळायचंय. खूप हट्ट करतोय. तर चला खेळूयात त्याला पाळणा. काय घ्यायचं म्हणतो? लॉलीपॉप घ्यायचं का? आणि पाळणा कधी खेळायचा? पाळणा शिव, पाळणा कधी खेळायचा? तो पाळणा ते
मग चालू आहे का? मग खेळायचंय का? दोघांना बसायचंय. कुठं? इथं मागं बसता ना? अयो तुम्ही मागं बसणार आणि मागं बसून येणार वडगावला? नाही थोडा टाइम. हो का? हा हे रे. तिकडं कुठं? तिकडे गाड्या. पाळण्याकडं? हा तिकडून जाऊ आपण खाली. शी टेम्पो घेऊन जायचं का? नाही मग ते आपण जायचं. मग बाजारी का? मग तू तर म्हणला मी मागं बसून चालतो. मग चला की. मग आता घरी जायचं ना वडगावला? पण आता हे खेळतं की. मग जा की खेळ की. अरे तुम्ही बी या की. मग चल की. आता हे दोघं मागं बसणार आहेत मित्रांनो, आहे ना? अरे तुम्ही बसन पण त्याचं काय, तो म्हणून आता इकडं कुठं चाललो. त्याची थोडीशी व्यवस्थित चढाई. हा बरं बस त्याच्यात. मित्रांनो त्या पाळण्यामध्ये बसण्यासाठी खूप सारे लोक पाहिजेत, 2-4 लोक तर नाही आहेत आत्ता अवेलेबल, म्हणून आपण आता शिव म्हणतो या गाडीत बसतो. काय हरकत नाही, ही पण छान गाडी आहे. आहा शिव मजा येते का? मजा यायला लागली. आनंद घेते बघ की. बंद करवायचं. मजा येते का शिव? मजा येते? गाडी फिरती का नाही तुझी? फिरती का नाही? ड्रिप मार, ड्रिप मार. अरे जोरात ड्रिप मार ना. वा 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 व्हेरी गुड. सोडला. मित्रांनो शिवची इच्छा होती या पाळण्यामध्ये बसायची, पण या पाळण्यामध्ये 4-5 माणसं असेल तरच बसवतात, म्हणून आपण शिवला गाडीत बसवलेलं आहे. शिवला याच्यात पण खूप आनंद येतोय. मस्त मजा घेतोय त्याच्या जीवनाची. बस ना ताई. गेलं वाढून टाकले लगेच येतं. माझा व्हिडिओ काढा की. वाव किती छान दिसते बघ ना शिव. हा बघतो ना. वाव. अरे तिथे सगळं झाकून गेलेलंच का थंडीच्या दिवसात. हा हा प्रत्यक्ष हा नजारा बघायला मिळणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे, कमालची गोष्ट. डोंगरावर पडलेलो गाड्या बापरे बाप. बोला नाही मोबाईल. वाव शिव हा बघ. मस्त भारी. खाली पोरीत बघ पार एवढं चाललं पुढं 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 बघ पुढं. ते असं हाती पडते काय केला. इथं बी. तिथले बी शेव येऊ इकडून बघ हे बघ आरशीच्या पुढं बघ आरशीच्या वर बघ आहे का किती भारी येते पडलेलं. वाव. हे बी तुम्ही. अरे येतं ती वर आहे पण इकडं बघ खाली फार पुढे. हे. असं वाटतं खाली दुपट्टी घाले हा. काय असं बरं तसं. दुःख येते सगळं. पुढे गाडी मोबाईल दिसला. हो का? या तर मित्रांनो आपण आता नारायणपूरला चाललेलो आहे आणि पाहू शकता किती छान धुकं डोंगरावर उतरलेलं आहे. अक्षरशः असं वाटतंय की सगळं धुकं त्या डोंगरावर उतरलेलं आहे. प्रसन्नदायी आहे मित्रांनो. इथले जे लोक राहत असतील त्यांना तर किती आनंद मिळत असेल रोजचा रोज.
मित्रांनो हे पहा हनुमान मंदिर नारायणपूर येथे. आता आपण नारायणपूरमध्ये पोहोचलेलो आहे. तर इकडे खूप ट्रॅफिक असतं कारण रोड लहान आहे आणि दुकानं वगैरे आहेत, तर लोकांनी गाड्या पार्किंग केल्यात बाहेर. हा बस, तर इथं आपण गाडी लावू मित्र. तर हे आहे नारायणपूर येथील दत्त मंदिर मित्रांनो आणि आपण आता पोहोचलेलो आहे. शिव अजून लॉलीपॉपच खातोय. तुझी जीभ दाखव कशी झाली लॉलीपॉपनी. नाही आहे नाही, चॉकलेट नाही खायची. आता चला पाय पडू देव बाप्पाच्या. तिकडं नको जाऊ बाळा, इकडे ये. इथं लाईन लावायची आपल्याला. ये छान. आता दर्शन घेत आहेत मित्रांनो. आता इकडे दर्शन घेऊयात मित्रांनो. आणि प्रगती इकडे जे काही फलक लावले ते वाचन करत बसलेले आहे. गुरुचरित्र अध्याय वाचत आहे प्रगती आणि शिव तिकडे खेळत आहे. आणि आता शिव वरच्या मंदिरामध्ये पाय पडायला चाललेला आहे. या मंदिरामध्ये वरती पण एक छोटंसं मंदिर आहे जिथे दत्त गुरु महाराजांची मूर्ती आहे. तिकडे दर्शन घेण्यासाठी शिवाजी राजे आपले चाललेले आहेत. पाया पडा, पाया पडा. हो काढतो. आई बसायचं नाही, पाया पडायचं बाळा. पाया पडायचं असतं बाळा. हो छान. हो काढतो. हां हो काढला. आता इकडं पाया पड, पाया पड. हां काढला. छान. श्री नारायणेश्वर मंदिर. तर मित्रांनो आपण इकडे गाडी पार्क केली होती आणि आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे छान. मग धर चावी तू खोल. नाही नको मी खोलतो, इकडून जावं लागेल ना पलीकडून. तर मित्रांनो हे दत्त मंदिर जिथे आपण दर्शन घेतलं आत्ताच नारायणपूरमध्ये आणि आपण इकडे जवळच गाडी लावली होती रोडला. तर आता घरी निघालेलो. आपला गॅस पूर्णपणे संपलेला आहे आणि आपण आता सासवडमध्येच म्हणजे हडपसर येथे आहे आणि पेट्रोल पण पूर्ण संपलेलं आहे. तर आता आपण गॅस मिळत नाही आहे जवळपास, तर आपण पेट्रोल टाकूयात. पेट्रोल टँक फुल करूयात आणि नंतर गॅस येतं ते केलं की येत असतं. मग नंतर आपण गॅस फुल करू. आता पहिलं पेट्रोल फुल करू, ठीक आहे? म्हणजे इमर्जन्सी टेन्शन नाही. पूर्ण टँक फुल केलेली आहे आणि 600 रुपयाचं पेट्रोल बसलेलं आहे, 5.5 लिटर. आता आपण रात्रीचे 9 वाजलेले म्हणून अर्पिता हॉटेलवर जेवायला आलेलो आहे लोगाव येथे. छानपैकी पनीरची भाजी आणि रोटी असं जेवण ऑर्डर केलेलं आहे. पण शिव स्वतःच्या हाताने जेवत नाही आहे आणि त्याला चारावं लागते आणि मस्त आयुषमध्ये बसलंय व्हिडिओ गेम खेळत आहे का नाही. मग काय ते ना, हो का, नुसती गेम आहे का? फायनली मित्रांनो आपण घरी पोहोचलेलो आहे आणि आता वाजलेले आहेत 10:30 आणि शिव अजून एक गेम खेळत बसलेला आहे. आताच घेतलाय वाटतं मोबाईल शिवने. गाडीतला पूर्ण गॅस संपलेला आहे आता घरी पोहोचतात. तर फायनली आता टेम्पो लावलेला आहे आणि आपण पोहोचलेलो आहे. बरं आणि आता ही तर उद्या आपण टाकूयात तिला टाकीला वरती, कारण आता हे माणसं झोपलेली आहेत आणि मी एकटा टाकू शकत नाही. प्रगती पण दमलेली आहे आणि आम्ही सगळेच दमलेलो आहोत. हा कस काय शिव म्हणतोय मी नाही दमलो. कस काय बरं नाही दमला? मग कस काय बरं? हा तू दमत नसतो मग टाकी ठेवून लागतो का मला? हा मग आई मेव पळाली.
गाडी उचलून नको. दाखव बरं. हे पकडा. हं, हे मोबाईल. हं, हे बघा. हं. अय्यो, अरे बापरे, लयच पैलवान झालाय की मग तू. पवन साहू आहे का? हो. वाव. आता मला खाऊन पिऊन मोठं व्हायला लागलं. हा, कोणासारखा? फोन सौ. बापरे, आणि बॉडी कोणासारखी? फोन सौ. बापरे, आणि गाड्या बिड्या कोणासारखी घेणार? हा, फोन सौ सारखे. हो का?